हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 21 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी दत्तगुरूंची पूजा केली आहे, उपासना केली आहे आणि त्यांच्या वाटेत गुंड आले होते. पण या गुंडांची धुलाई करून अर्णव ईश्वरीने ही पूजा करून दाखवली आहे आणि आपल्यावरचं संकट दूर केलं आहे. पण त्यांच्यावरचं खरं संकट म्हणजेच राजेश हा चक्क जेलमधून पळून गेला आहे. सगळ्यात आधी तर तोंडातून फेस येतोय असं नाटक करून तो जेलमधून बाहेर पडला. मग त्याला पोलीस घेऊन गेले तर त्याने पोलीस इन्स्पेक्टरची गनच पळवली आणि चक्क त्यांना गन दाखवून तेथून पळून गेलाय. आणि हा राजेश फायनल इव्हेंटमध्ये येणार आणि तेथे येऊन मोठा धिंगाणा घालणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याकडे बॉम्बसुद्धा आहे. मग आता हा राजेश काय करेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि अर्णव हे दोघे श्री दत्तगुरूंच्या मठाकडे जायला निघालेले असतात आणि अशा कोणत्या जंगलातील रस्त्याने ते जातात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. रस्त्यामध्ये ते जात असताना काही माणसं त्यांची गाडी रस्त्याच्या मधोमध लावून उभे असतात. त्यामुळे अर्णव आपली गाडी थांबवतो आणि ही माणसं गाडीचं बोनेट उघडून काहीतरी काम करत असतात. अर्णव विचारतो काय सुरू आहे यांचं आणि अर्णव जोरजोरात हॉर्न वाजवतो. पण ही माणसं त्याला हात दाखवतात, थांबा थांबा. अर्णव खूप चिडतो आणि गाडीच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून विचारतो, ओ हॅलो, काय सुरू आहे? ही माणसं म्हणतात, ओ साहेब, गाडी बंद पडली आहे, तीच रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय. अर्णव म्हणतो, अरे मग गाडी बंद पडली आहे तर न्यूट्रल करून मागे घ्या ना, रस्त्यामध्ये कशाला ठेवली आहे? बाकीच्या गाड्यांना किती त्रास होतोय, आमची गाडीसुद्धा थांबली आहे. तर ही माणसं म्हणतात, ओ साहेब, खूप प्रयत्न केले पण गाडी चालूच होत नाहीये. अर्णव म्हणतो, व्हॉट? मी यांना काय सांगतो आणि हे काय बोलताय? आणि ही माणसं काही गाडी जागेची हलवत नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तू गाडीमध्येच थांब, मी आलोच. असं म्हणून अर्णव गाडीच्या खाली उतरतो. या गाडीजवळ येतो आणि म्हणतो, तुमची गाडी चालू होत नाहीये माहीत आहे मला, पण गाडी ही न्यूट्रलमध्ये घ्या, धक्का मारा, मागे घ्या, आमच्या गाडीला जाऊ द्या. तर ही माणसं म्हणतात, ओ साहेब, खूप प्रयत्न करतोय पण गाडी चालूच होत नाहीये. अर्णव विचारतो, कोठे जायचंय? ही माणसं सांगतात, श्री दत्तगुरूंच्या मठामध्ये जायचंय. अर्णव म्हणतो, आम्हाला सुद्धा तेथेच जायचंय, तुम्ही गाडी धक्का मारून मागे घ्या, आम्ही जातो. ही माणसं म्हणतात, ठीक आहे, चल रे, धक्का मार. आणि मग अर्णव हा मागे वळतो गाडीमध्ये परत येऊन बसण्यासाठी. पण हे गुंड चक्क वल्लरीने पाठवलेले असतात आणि हे गुंड मग चक्क अर्णववर चाकू हल्ला करतात. अर्णव हा पाठमोरा असतो, त्यामुळे अर्णववर आता मोठा हल्ला होणार आणि अर्णव जखमी होणार अशी परिस्थिती निर्माण होते. ईश्वरी हे सगळं पाहते, खूप घाबरते. पण आपल्या हिरो अर्णवला सगळं माहीत असतं. तो लगेच या गुंडाचा हात पकडतो आणि अर्णवला काही दुखापत होत नाही. आणि मग अर्णव या गुंडाची चांगली धुलाई करतो. पण हे दोन गुंड असतात. ईश्वरी ही लगेच गाडीच्या बाहेर येते, सर 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 करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि तेवढ्यात ज्या गुंडाला अर्णवने पहिले मारलेलं असतं तो उठून उभा राहतो आणि तो अर्णववर हल्ला करणार. इतक्यात ईश्वरी त्याला जोरात धक्का देते आणि हा गुंड बाजूला जाऊन पडतो. तोपर्यंत अर्णवच्या हातात जो गुंड असतो, अर्णव त्याची चांगली धुलाई करत असतो आणि त्याच्या गळ्याला चाकू लावतो. त्याच्या गळ्यातून रक्त वाहू लागतं आणि ईश्वरी या दुसऱ्या गुंडाची धुलाई करते, त्याला धक्के देते आणि त्याचं सुद्धा डोकं गाडीला लागून फुटतं. हा गुंड खूप घाबरतो. दुसऱ्या गुंडाच्या गळ्यातून तर रक्तच वाहत असतं. अर्णव त्याचा जीव घ्यायलाच निघालेला असतो. मग हा गुंड कसा बसा स्वतःला सोडवतो आणि हे दोघे तेथून स्वतःचा जीव वाचवून पळून जातात. अर्णव त्यांच्या मागे मागे धावतो, पण ईश्वरी त्याला थांबवते. सर सर थांबा, नका जाऊ मागे सर. अर्णव म्हणतो, पण मी सिंदोर, ही गाडी मागे करावी लागेल ना, आपली गाडी कशी निघेल? तर ईश्वरी सांगते, मागे थोडी जागा आहे, तेथून आपण ॲडजस्ट करून गाडी काढून घेऊ सर, पण चला आत्ताच्या आत्ता इथून चला. ईश्वरी खूप घाबरली आहे हे अर्णवच्या लक्षात येतं. अर्णव म्हणतो, तू बस, मी आलोच. ईश्वरी गाडीजवळ जाते, पण अर्णव आजूबाजूला पाहत असतो. आणखीन काही गुंड तर नाही आहे ना, धोका नाही आहे ना, अशी भीती त्याला वाटत असते. ईश्वरी म्हणते, सर चला लवकर. अर्णव म्हणतो, हो आलो. मग हे दोघेही गाडीत बसतात आणि या टेम्पोच्या मागे थोडीशी जागा असते
त्या जागेतून अर्णव आपली गाडी काढून घेतो आणि थोड्याच वेळात श्री दत्तगुरूंच्या मठामध्ये एक सेवेकरी गुरुजींना जाऊन सांगतो, गुरुजी राजे शिर्के आले आहेत. गुरुजी म्हणतात, बोलो त्यांना आतमध्ये. हा सेवेकरी ईश्वरी आणि अर्णवला घेऊन आतमध्ये येतो. गुरुजी या दोघांना विचारतात, तुम्ही तर आधीच येणार होता, मग तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? ईश्वरी त्यांना झालेलं सगळं सांगणार की आमच्यावर गुंडांनी हल्ला केला होता. तर अर्णव तिला गप्प बसवतो आणि म्हणतो, आम्हाला ट्रॅफिक खूप लागलं ना, त्यामुळे यायला उशीर झाला आहे. गुरुजी म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, ट्रॅफिकची समस्या तर सगळीकडेच आहे, काही हरकत नाही आहे. ईश्वरीला समजतं की अर्णवने योग्य केलं आहे, गुरुजींना याबद्दल काहीही सांगायला नको. गुरुजी म्हणतात, आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि आराम करा. उद्या सकाळी 5:30 वाजताच आपल्याला पूजा करायची आहे, पूजेला सुरुवात करायची. अर्णव आणि ईश्वरी हो म्हणतात आणि मग अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, त्यांना सांगायची काय गरज होती? ईश्वरी म्हणते, सर माझ्या लक्षातच नाही आलं. अर्णव म्हणतो, ते सोड. मग अर्णव आणि ईश्वरी गुरुजींबरोबर त्यांच्या रूममध्ये येतात. गुरुजी सांगतात, हीच तुमची रूम आहे, आजची रात्र तुम्ही येथे आराम करा, आपण उद्या सकाळी भेटूया, उद्या सकाळी 5:30 वाजता तयार होऊन या. अर्णव आणि ईश्वरी हो म्हणतात आणि गुरुजी रूमचा दरवाजा लावून निघून जातात. अर्णव या रूमकडे पाहतो आणि म्हणतो, नो वे नो वे. ईश्वरी विचारते, सर काय नो वे नो वे करताय? अर्णव विचारतो, मी सिंदूर, आपण या रूममध्ये रात्रभर राहायचं आहे का? ईश्वरी म्हणते, हो मग सर. सर हे तुमचं 5 स्टार हॉटेल नाही आहे, मठ आहे हा मठ. अर्णव म्हणतो, अगं मठ आहे, पण हे सगळं नीट पाहिजे ना, येथे बेड नाही आहे, तर बेडवर गादी नाही आहे, ही अशी कशी सर्व्हिस आहे? ईश्वरी म्हणते, सर हे हॉटेल नाही आहे, हा मठ आहे, येथे लोक सेवा करायला येतात, सेवा करून घ्यायला नाही येत, त्यामुळे तुम्हाला इथे 5 स्टार सारखी सर्व्हिस नाही मिळणार आहे. अर्णव म्हणतो, ते ठीक आहे, पण हा असा कसा बेड आहे, यावर गाद्या का नाही टाकल्यात? गादी नाही आहे, झोपायचं कसं? ईश्वरी म्हणते, सर या आहेत ना गाद्या, आणि सगळ्यात आधी तर हा बेड नाही आहे, ही बाज आहे, बाज. अर्णव विचारतो, काय? ईश्वरी म्हणते, बाज, ही बाज आहे आणि यावर असं गादी वगैरे नाही टाकली जात, त्यावर एखादं थोडंसं अंथरूण वगैरे बेडशीट टाकूनच झोपायचं असतं, खूप छान वाटतं. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, पण कसं? ईश्वरी म्हणते, काही नाही, सगळं जमेल. सर तुमचं हे जे लक्झरी आयुष्य आहे ना, ते थोडं सुधारा, जी आहे त्या परिस्थितीत राहण्याचा विचार करा. आणि हा मठ आहे, येथे असंच असतं, हे आहे, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे ॲडजस्ट करावंच लागेल. अर्णवचा नाईलाज होतो, तो यासाठी तयार होतो. तेवढ्यात ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं, ईश्वरीला थोडासा त्रास होतो. अर्णव विचारतो, काय झालं? ईश्वरी म्हणते, काही नाही, त्या गुंडांनी ढकलून दिलं ना, तेव्हा थोडंसं लागलंय. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी आईस पॅक घेऊन येतो. ईश्वरी विचारते, सर म्हणलं ना तुम्हाला, हे 5 स्टार हॉटेल नाही आहे, मठ आहे, येथे आईस पॅक वगैरे नाही मिळणार. अर्णव विचारतो, का नाही मिळणार? एवढा मोठा मठ आहे, एवढी माणसं आहेत, आईस पॅक असेल ना? ईश्वरी म्हणते, सर एवढ्या रात्री कुठे चाललाय तुम्ही? तुम्ही आराम करा, त्यांनाही आराम करू द्या, होईल बरं, नका टेन्शन घेऊ. पण अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटत असते. अर्णव म्हणतो, ठीक आहे. अर्णव ईश्वरीला बसायला सांगतो आणि ईश्वरीच्या हाताला किती लागले ते पाहत असतो. अर्णव म्हणतो, खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला एवढं लागलंय ना? ईश्वरी म्हणते, नाही सर, यात तुमची काही चूक नाही आहे, उलट मी लक्ष दिलं नाही म्हणून तुम्हाला एवढं लागलं, तुम्हाला त्या गुंडांशी लढावं लागलं, त्यासाठी मी सॉरी. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतच असतात. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की आपल्यावर मोठं संकट येणार आहे, ते हेच संकट असेल का? जाऊ दे, असेल तर असेल, नसेल तर नसेल, तसंही आपण दोघे एकत्र असलो ना, तर कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो, आपल्यासमोर कोणतंच संकट उभं नाही राहू शकत. असं म्हणून ईश्वरी चक्क अर्णवचा हात हातात घेते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी विचारते, सर तुम्हाला काय वाटतं, असं का असेल की आपण दोघे एकत्र आल्यावर प्रत्येक संकटावर मात करतो, कोणतंच संकट आपल्याला त्रास देत नाही? अर्णव हा ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी ही त्याच्याकडून काहीतरी उत्तर अपेक्षित असतं की हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. पण अर्णवने ठरवलंय की असं कधीही बोलायचं नाही आहे आणि ईश्वरीसुद्धा कधी काही बोलत नाही. अर्णव म्हणतो, मी ते ऑइलमेंट वगैरे घेऊन येतो, त्यांच्याकडे असेल ना तेवढंच तुला लावता येईल. असं म्हणून अर्णव हा तेथून निघून जातो. ईश्वरीला समजतं, मनात तर आहे पण बोलायचं नाही आहे, त्यामुळे अर्णव हा कधी आय लव्ह यू बोलणार नाही आहे. ईश्वरी आपल्या हाताकडे पाहते आणि थोड्या वेळ आधी अर्णव माझा हात हातात घेऊन होता असा विचार करून ईश्वरी खूप खुश होते, तिला आनंद झालेला असतो.
आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी हे त्यांच्या मठातील रूममध्ये झोपलेले असतात. अर्णववरती बाजेवर आणि ईश्वरी खाली गादी टाकून झोपलेली असते. ईश्वरीला अजून काही झोप आलेली नसते आणि अर्णव झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण या रूममध्ये त्याला खूप डास चावत असतात. आता एवढा मोठा मठ आहे, सेपरेट रूम देऊ शकतात, पण एखादा सीलिंग फॅन किंवा टेबल फॅन देऊ शकत नाही. त्यामुळे अर्णवला खूप डास चावत असतात, त्याला काही नीट झोप लागत नाही. ईश्वरीला हे दिसतं की अर्णवला खूप डास चावत आहे. मग अर्णव हा कसाबसा काही क्षण झोपतो. ईश्वरीला हे बरं वाटतं की झोपला, पण अर्णवला पुन्हा एकदा डास चावतात, त्यामुळे त्याची चुळबुळ सुरूच असते. ईश्वरीला समजतं की अर्णवला काही झोप येणार नाहीये आणि अर्णव हा मग ब्लँकेट असतं ते संपूर्ण ब्लँकेट पार तोंडावरपर्यंत घेतो आणि झोपतो. ईश्वरीला वाटतं आता डास नाही चावणार, आता त्याला शांत झोप लागेल. पण पुढच्या क्षणी अर्णव हे ब्लँकेट काढून फेकतो, कारण त्याला गरम झालेलं असतं आणि ब्लँकेट काढल्यावर पुन्हा एकदा डास चावायला सुरुवात करतात. ईश्वरीला समजतं की अर्णवला अशी झोप येणार नाहीये, मलाच त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि मग ईश्वरी उठून बसते, आजूबाजूला पाहते, तर तिला एका कप्प्यामध्ये न्यूजपेपर ठेवलेले दिसतात. आता फॅन तर नाहीये, मग अर्णवला हातानेच वारा घालायचा असं ईश्वरी ठरवते. ईश्वरी जागेवरून उठते, या कप्प्यातून न्यूजपेपर घेते आणि अर्णवजवळ येऊन बसते. अर्णव हा कसाबसा काही क्षणांसाठी शांत बसलेला असतो. मग ईश्वरी त्याला वारा घालायला सुरुवात करते आणि अगदी 10 सेकंदातच अर्णव गाढ झोपी जातो. अर्णव झोपलाय हे ईश्वरीला समजतं. मग ईश्वरी त्याच्या अंगावर अंथरूण टाकते, म्हणजे बाकीचे पायाला वगैरे डास चावणार नाही, आणि पुन्हा एकदा वारा घालत 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 बसते. अर्णवकडे एकटक पाहत राहते आणि असंच रात्रभर ती अर्णवला वारा घालत बसते आणि अर्णव शांत मस्त झोप घेतो. ईश्वरी मात्र रात्रभर जागीच असते. आणि इकडे आणखीन एक माणूस रात्रभर जागा असतो, तो म्हणजे राजेश. राजेश जेलमध्ये असतो आणि आता जेलमध्ये शांती झाली आहे असा विचार करून तो सौदामिनीला कॉल करतो. सौदामिनी फोन उचलते आणि राजेश विचारतो, काय मग रात्रीची झोप उडाली की काय, झोपला की जागी आहे? सौदामिनी चिडून म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं बरं का. राजेश म्हणतो, वाह, तुमच्याशी नीट तर बोलावंच लागणार, कारण उद्या मला इव्हेंटपर्यंत तुम्हीच घेऊन जाणार आहात ना. सौदामिनी विचारते, प्लॅन काय? राजेश तिला सांगतो, उद्या सकाळी माझी तब्येत बिघडणार आणि मग मला सगळे पोलीसवाले हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. हॉस्पिटलमध्ये जात असताना मी त्यांच्या तावडीतून सुटणार. मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवर तुम्ही गाडी घेऊन उभं राहायचं आणि तेथूनच आपण दोघे स्पर्धेच्या ठिकाणी जाऊया. हे ऐकून सौदामिनी खुश होते आणि म्हणते, प्लॅन तर चांगला आहे, पण झाला यशस्वी आणि तू त्या ठिकाणी पोहोचला तर भेटूया. राजेश तिला ठणकावून सांगतो, हा राजेशचा प्लॅन आहे आणि राजेशचे प्लॅन कधीच फ्लॉप होत नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं की गाडी घेऊन तेथे उभ्या राहा, मी तेथे वेळेवर पोहोचतो. आणि मी अर्णव ईश्वरीसाठी एक भारी गिफ्ट तयार केलं आहे. उद्या या स्पर्धेचा फायनल राऊंड आहे आणि अर्णव ईश्वरीच्या आयुष्याचा सुद्धा. यानंतर ते त्यांच्या आयुष्यात पुन्हा कोणतीही स्पर्धा खेळू शकणार नाही. हे ऐकून सौदामिनी खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, मग पाहूया, सक्सेसफुल झाला तर तुला तुझा हिस्सा मिळून जाईल. राजेश म्हणतो, तो तर तुम्ही तयारच ठेवा, कारण जसं मी ठरवलं आहे अगदी तसंच होणार. असं म्हणून राजेश फोन कट करतो. सौदामिनी तोंड वाकडं करून म्हणते, ओव्हर कॉन्फिडन्स, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे या सगळ्या लोकांमध्ये, जमणार तर काहीच नाही. आणि राजेश इकडे विचार करतो, चिंटुकल्या, आता पहा मी तुला कसं हरवतो. या स्पर्धेत तर मी जिंकणार आणि तुम्ही दोघे नवरा बायको ढगात जाणार. असा विचार करून हा राजेश खूप खुश होतो. उद्या अर्णव आणि ईश्वरीला संपवायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि इकडे पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. अर्णव आणि ईश्वरी मस्त सकाळी सकाळी तयार होऊन पूजेसाठी येतात. ईश्वरीने छान साडी नेसलेली असते पारंपरिक पद्धतीने. अर्णवने कुर्ता घातलेला असतो, गळ्यात ओढणी असते आणि तो सुद्धा खूप छान दिसत असतो. हे दोघे पुढे येतात आणि दत्तगुरूंच्या मठामध्ये पूजेची सगळी तयारी झालेली असते. गुरुजीसुद्धा तयार असतात. अर्णव ईश्वरी दोघे त्यांना हात जोडतात, त्यांना नमस्कार करतात. गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात. मग गुरुजी अर्णवला सांगतात, चला पूजेची सगळी तयारी झाली आहे, तुम्ही सुद्धा तयार होऊन आला आहात. सगळ्यात आधी श्री दत्तगुरूंची आरती करूया आणि मग पूजेला सुरुवात करूया. गुरुजी अर्णवकडे पूजेचं ताट देतात. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे आरती करतात, श्री दत्तगुरूंची पूजा करतात.
मग आरती समाप्त होते. गुरुजी अर्णव आणि ईश्वरीला होम समोर बसायला लावतात आणि मग विधिवत पूजा सुरू होते. अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यावर जे संकट येणारे ते संकट दूर होण्यासाठी आणि या स्पर्धेत त्यांचा विजय होण्यासाठी ही पूजा खूप महत्त्वाची आहे. अर्णव आणि ईश्वरी ही पूजा करत असतात एकदम मनोभावे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णवचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, पण ईश्वरीसाठी आपल्या कुटुंबासाठी तो हे करत असतो. गुरुजी त्यांच्याकडून विधिवत पूजा करून घेत असतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की कालच्या एपिसोडमध्ये सौदामिनी, वल्लरी, नम्रता या तिघींनी ठरवलं होतं की ईश्वरी आणि अर्णवला ही पूजा करू द्यायची नाही. त्याप्रमाणे वल्लरीने 2 गुंडांना सुद्धा पाठवलं, पण त्यानंतर आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये वल्लरी कोठेही दिसली नाही. त्या गुंडांनी वल्लरीला काही फोन करून सांगितला नाही किंवा मग इथे मठात आल्यावर सुद्धा काही झालं नाही. अर्णव आणि ईश्वरी निवांत पूजा करताय आणि कुणी त्याबद्दल चकार शब्दसुद्धा काढणार नाहीये. हे दोघे मस्त पूजा करतात. पूजा संपन्न होते आणि गुरुजी सांगतात की पूजा संपन्न झाली आहे आणि आता तुमच्यावर जे संकट येणार होतं ते सुद्धा टळणार आहे आणि तुम्ही ज्या स्पर्धेत भाग घेतलाय ती स्पर्धासुद्धा तुम्ही जिंकणार आहात. साक्षात श्री दत्त गुरूंचा तुम्हाला आशीर्वाद आहे. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहतात आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी अर्णव हे दोघे आपल्या घरी असतात, आपल्या बेडरूममध्ये असतात. ईश्वरीची स्पर्धेच्या फायनल राऊंडला जाण्यासाठी सगळी तयारी झालेली असते आणि अर्णवसुद्धा शर्ट कोट बीट घालून तयार झालेला असतो आणि ईश्वरी एक भली मोठी बास्केट आपल्याबरोबर घेते. अर्णव विचारतो, मिस इंदोर हे सगळं तू काय घेतलंयस? ईश्वरी सांगते, सर सगळं तुमचंच सामान आहे. अर्णव विचारतो, काय माझं सामान? आणि अर्णव या बास्केटमध्ये पाहतो तर या बास्केटमध्ये ईश्वरीची छोटीशी पर्स असते आणि मग त्याला एक तांब्याची पाण्याची बाटली दिसते. अर्णव ही बाटली घेतो आणि विचारतो, मिस इंदोर तू पाणी कशाला घेतलंय? तुला पाणी प्यायचं असेल तर तेथे असतं आणि रस्त्याने आपण एखादी बाटली घेतली असती ना पाण्याची. ईश्वरी म्हणते, सर ती आहे ना प्लॅस्टिकची बाटली असते आणि ती आरोग्यासाठी चांगली नसते आणि ही तांब्याची बाटली आहे म्हणून मी ही बाटली घेतली आहे. अर्णव म्हणतो, बरोबर आहे तुझं, प्लॅस्टिकच्या बाटलीने पाणी पिऊ नये, तांब्याची बॉटल चांगली असते, पण त्यासाठी नवीन बॉटल घेण्याची काय गरज होती? आपल्या घरात आधीपासूनच अनेक तांब्याच्या बॉटल्स आहेत. आणि मग ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर ही बॉटल काही साधीसुधी नाही आहे, ही टामटा प्रोडक्टची उत्तराखंड येथील बॉटल आहे आणि ट्रॅडिशनल हँड बीटन आहे ती. अनेक लोकांना त्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे, चांगले रिव्ह्यू आहेत त्यांचे. म्हणजे बेसिकली अर्णव आणि ईश्वरी मालिकेच्या मधोमध एका कंपनीच्या बाटलीचं प्रमोशन करत असतात. ही बाटली कशी आहे काय आहे याबद्दल सांगत असते ईश्वरी की भारत सरकारचं त्यांना समर्थन आहे. तेथील जे लोक आहेत ते आपल्या वर्षानुवर्षाची कला वापरून त्यावर काहीतरी आपली हस्तकला दाखवतात आणि ही बाटली आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. अर्णवसुद्धा म्हणतो, अरे वा ईश्वरी, खरंच खूप छान, आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी अशा बॉटल्स घेऊया. ईश्वरी म्हणते, चालेल सर. या दोघांचं हे प्रमोशन करून होतं आणि अर्णव म्हणतो, चल आता मी सिंदोर, आपल्याला जायला उशीर होतोय. आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही जिन्यावरून खाली येत असतात. तेवढ्यात मामा त्यांना हाका मारतो, अरे अर्णव ईश्वरी लवकर खाली या, उशीर होतोय. तेवढ्यात आजी येते, मग नम्रता येते, सगळेजण तेथे येतात. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा येतात. आजी म्हणते, मला तर खरंच खूप छान वाटतंय, आज या स्पर्धेचा फायनल राऊंड आहे आणि तुम्ही दोघे जिंकणार असा माझा पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, हो आम्ही जिंकू, त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत, आम्हाला सुद्धा आज खूप पॉझिटिव्ह वाटतंय. हे ऐकून नम्रताचा चेहरा पडतो. तेवढ्यात आकाशसुद्धा तेथे तयार होऊन येतो. आजी म्हणते, तुम्हाला दोघांना माझे खूप खूप आशीर्वाद. मामा आकाश आणि नम्रताला सुद्धा दही साखर खायला बोलवतो. हे दोघे पुढे येतात. आजीसुद्धा त्यांना दही देते. हे दोघे खुश असतात. तेवढ्यात अंजलीसुद्धा तयार होऊन येते. आता सगळ्यांनी एकत्र जायचं म्हणून सगळे एक्सायटेड असतात आणि उशीर होतोय असं ईश्वरी सांगते आणि सगळेजण आपल्या घराबाहेर पडतात. तर दुसरीकडे राजेशला सुद्धा तुरुंगाच्या बाहेर पडायचं असतं आणि राजेशने हा बॉम्ब चक्क पाण्याच्या माठात लपून ठेवलेला असतो. राजेश या बॉम्बकडे पाहतो आणि म्हणतो, अरे वा, किती छान दिसतोयस तू, खूप छान बरं का, आज तुला जे काम सांगितलंय ना ते करायचं. राजेश जसं एखाद्या लहान मुलाकडे पाहतात तसा या बॉम्बकडे पाहत असतो. त्याचं कोड कौतुक करतो. त्याच्याकडे एक मोठा रुमाल असतो. हा रुमाल तो जमिनीवर टाकतो. मग हा जो माठ असतो तो माठ उलटा करतो आणि या रुमालामध्येच तो हा बॉम्ब चांगला गुंडाळतो आणि म्हणतो, चिंटुकल्या, ए माझ्या चिंटुकल्या, आज आहे ना
मी तुझ्याबरोबर शेवटची मॅच खेळणार आहे आणि या मॅचमध्ये मी नाही बॅटिंग करणार. बॅटिंग तुझी, बॉलिंग माझी. आणि मी तुला अशी बॉलिंग करणार आहे की तुला एक बॉलसुद्धा खेळता येणार नाही. आणि पाहता पाहता मीच ही मॅच जिंकणार. पहिल्या पॉज बॉलवर तुला काही होणार नाही, पण शेवटच्या बॉलवर तो मेडनसुद्धा असेल आणि तू बोल्डसुद्धा होशील. म्हणजे 1 ओव्हर नो रन, विकेट अँड अ मेडन. तुझी विकेट मी कायमची काढणार आणि यावेळेस अशी काढणार की तू पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या लायकीचाच राहणार नाही. असं म्हणून राजेश या बॉम्बकडे पाहतो आणि एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो. आणि मग हा बॉम्ब गळ्यात मफलर बांधतात तसा या कपड्यात मफलर बांधून आपल्या गळ्याजवळ ठेवतो. राजेश खरंच खूप खुखार आहे, एक नंबरचा सैतान आहे. म्हणजे जेलमध्ये असताना सुद्धा त्याने बॉम्ब बनवला आणि आता हा बॉम्ब तो जेलमधून बाहेर घेऊन जाऊन अर्णव आणि ईश्वरीच्या स्पर्धेच्या ठिकाणी फोडणार आणि त्या दोघांचा जीव घ्यायचा असा प्लॅन त्याने बनवला आहे. आणि पोलिसांना काहीच थांगपत्ता लागलेला नाही आहे की राजेश आपल्या जेलमध्ये राहून काय मोठे मोठे कांड करतोय. राजेशला फुल कॉन्फिडन्स असतो की आज तो ईश्वरी आणि अर्णवचा जीव घेणारच आणि त्याचा प्लॅन 100% यशस्वी होणारच. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी ईश्वरी आणि अर्णवने श्री दत्तगुरूंची उपासना केलीच, त्यामुळे त्यांच्यावर जे राजेशचं संकट येणार आहे ते नक्कीच दूर होईल असंच दिसतंय. पण राजेशसुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये आहे की त्याला कुणीच अडवू शकत नाही आणि तो त्याचा प्लॅन सक्सेसफुल करणारच. मग आता कोण जिंकतं, राजेश की अर्णव, हे पाहायला खूप मजा येईल. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव ईश्वरी हे आपल्या गाडीत जात असतील तर आजी म्हणेल तुम्ही चौघे एकत्र जा. आकाश तयार होईल, पण नम्रता म्हणेल नको नको, आम्ही चौघे एकत्र कशाला, आम्ही त्यांचे कॉम्पिटिटर आहोत, त्यामुळे आमची एंट्री वेगळी व्हायला पाहिजे, आम्ही दुसऱ्या गाडीतून जातो. म्हणजे नम्रता काय लवकर सुधारणार नाही आहे आणि तिचं हे वागण्यातील बदल, तिचं हे चुकीचं वागणं आजी, मामा, ईश्वरी, अर्णव सगळ्यांच्या लक्षात येईल. पण जाऊ द्या, वाद नको म्हणून कुणी काही बोलणार नाही आणि हे सगळे आपापल्या गाडीत जातील या स्पर्धेच्या ठिकाणी. आणि दुसरीकडे राजेशला जेलमधून पळून जायचं असेल, त्यामुळे राजेश हा चक्क अंगाभोवती शॉल वगैरे घेऊन हु 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 असं खूप थंडी वाजतीये असं नाटक करणार. मग तेथे सगळे हवालदार, इन्स्पेक्टर आल्यानंतर राजेशच्या तोंडातून चक्क फेस निघू लागेल. राजेशच्या तोंडातून फेस येतोय याचा अर्थ त्याला काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं सगळ्यांना वाटेल. आणि मग इन्स्पेक्टर राजेशला आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया असं म्हणून त्याला तुरुंगाच्या बाहेर काढणार. इकडे ईश्वरी आणि अर्णव खुश असतील. हे दोघे एकमेकांचा हात हातात घेतील. जीत जाएंगे हम असा विचार करत करत असे गाणे ऐकत ऐकत या दोघांना फुल कॉन्फिडन्स असेल की आज हे दोघे जिंकणार आणि यांना कुणीही हरवू शकत नाही. या दोघांना फुल कॉन्फिडन्स असेल. पण दुसरीकडे राजेशला घेऊन पोलीस हे ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये जात असतील तेव्हा राजेश हा बेशुद्ध असल्याचं नाटक करत असेल आणि इन्स्पेक्टर वगैरे हवालदार निवांत बसलेले असतील. त्यांचं काही राजेशकडे लक्ष नसणार आणि राजेश ही संधी साधून चक्क इन्स्पेक्टरकडे असलेली बंदूक चोरणार. इन्स्पेक्टर, हवालदार सगळे खूप घाबरतील. राजेश म्हणेल आत्ताच्या आता गाडी थांबवायची, कुणी मला पकडण्याचा प्रयत्न नाही करायचा, नाहीतर एकेकाला मारून टाकेल. इन्स्पेक्टर त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल, राजेश शांत हो, असं काही करू नको, आधीच तू खूप मोठे मोठे गुन्हे केले आहेत, तुला जड जाईल, ऐकून घे राजेश, ऐकून घे. परंतु राजेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल. जोर जोरात गाडी वाजवेल, गाडी थांबा, गाडी थांबा, नाहीतर तुमच्या इन्स्पेक्टरला इथेच कायमचं संपवेल, गाडी थांबवा रे. आणि इन्स्पेक्टर, हवालदार सगळे खूप घाबरलेले असतील आणि नक्कीच गाडी थांबणार आणि राजेश तेथून पळून जाणार. कारण राजेश स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर फ्रेंड्स, खरंच आता राजेश ईश्वरी अर्णवचा जीव घेण्यासाठी काय काय करेल ना हे पाहावं लागेल. त्यांचा जीव धोक्यात आहे एवढं मात्र नक्की. तर पुढील एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.